सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वरा, नमो नारायणा. आज आपला 21वा अध्याय आहे. नेहमीप्रमाणे आपण आधी हा वाचन करणार आणि मग त्याचा बोध किंवा संदेश जो आहे किंवा महत्त्वाचा सारांश जो आहे तो आपण बघणार. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी सद्गुरु उदारा, करुणार्णवा कृपासागरा. तुझ विण मज आसरा, नसे दुसरा कृपाळुआ. कृपा कटाक्षे निरखावे, भक्तिजन प्रतिपाळावे. अर्भका परिपुरवावे, लळे माझे स्वामिया. जी जी आळ घेतसे बाळक, ते ते पिता पुरवित देख. देवी मी रंकानुरंक, घ्यावी भाक महाराजा. ऐका श्रोते जन चतुर, मलमहिमा परिकर. जो ऐकता भव दुस्तर, निरसे साचारा नायसे. सायासन करिता अनायासे, सापडे निधीचा सारांश. कवडी देवनी सापडे परीस, केवी अवेरावा चतुरे. तैसेची हे मल महात्म्य जाण, लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण. अगाध येथीचे पुण्याचरण, करा साधन एवढे. श्लोक. श्रीरुवाच वद ब्राह्मण सेवाया, फलं किं स्यात्यया निधे. तस्य सेवया कस्य पुनः संजातं सम्यगीतं. टीका. लक्ष्मी वदे जे कृपावंता, मागे निवेदिली जे कथा. ते आकरणेली श्रवणपंथा, परी संशय तत्वता निरसिजे. ब्राह्मण सेवा केलियाचे फळ, अथवा दान केलिया पुष्कळ. याचे कवण असे हो फळ, करिता सफळ कवण झाले. हे सविस्तर निवेदावे, कृपाळुत्वे परिसवावे. जेवी बाळका लागी स्वभावे, मुखी घाली कवळा ते. ऐकून लक्ष्मीची वाणी, बोलता झाला शारंग पाणी. म्हणे ऐके हो चतुर भामिनी, परोपकारणी बोल तुझे. श्लोक. विष्णुर्वाच शृणु सुंदरेव, वक्ष्यामि द्विजसेवा महोदयम्. इतिहासं महापुण्यं, दुःख दारिद्र्यनाशनम्. टीका. ऐके हो सागर तनये, द्विजसेवा पुण्य महोदय. जे आचरल्या पापक्षय, तात्काळ होय शुभानने. श्लोक. अस्ति देशो विराटाख्यो, महाधन जनावृता.
पुण्यवजन पुण्यात्मा पुण्यतीर्थ शतावृता न दुर्भिक्षं कदाप्यस्मिन् कस्यचित् पुण्यजो योगता राजवर्यस्य देवस्य वरदान प्रभावता। टीका। विराट देशी चिये ठाई एक आश्चर्य वर्तले पाही ते परिसो सर्वही श्रवण करी एक भावे हे सकळ श्रवण केलियाचे फळ दुःख नासून जाय सकळ तरी देशी एक नगर विशाळ माहुर नाम तयाचे तेथील जन समस्त पाही स्वधर्माचारी सर्वही धनवान पुत्र कलत्र पाही व्याधी नाही तिळभरी दुःख दारिद्र्य रोग चिंता नसे कोठे तयासी वार्ता रिक्त हस्ते न दवडिता अतिता कथा वार्ता घरोघरी तेथील देवी परम दारुण रेणुका तिथे नामाभिमान परशुराम जननी पूर्ण ख्याती जाण त्रिभुवनी ते जमदग्नीची भार्या पाही जगत्रयी पूजिती सर्वही कामना पुरवितसे तेही भक्तजनाची आदरे अनुसूया माझी महासती ते स्थानी वसे पुण्यमूर्ती जेची कीर्ती वाखाणिती पुराणे गाती अद्भुत तेथे वसती ऋषी समुदावो जे पापा वेगळे महानुभावो केवळ अपर सूर्य पाहो वसती ते ठाई सकलही तव तेथील एक शूद्र असे साधू परम भावार्थी निष्कपट देख भग धनवान परम धार्मिक विप्रसेवनी देख सादरू प्रतिदिनी विप्रसेवा करी भावार्थे तयाचे चरणचुरी पाद प्रक्षाळ प्रणाते उष्णवारी स्वकरे आणून ठेवीत स्वकरे चरती चंदनाते अंग मर्दितसे भावार्थे पुष्पमाळा गुंफोनी हाते सुवासयुक्त घालितसे शय्या वस्त्रे अलंकार देऊनी तोषवी धरामर कोणी आलिया दारा समोर रिक्त हस्ते दवडीना आवडे तया तेची भोजन षड्रस घृता सहित अन्न इच्छित पदार्थ पूर्वी आणून परी कदा उद्विग्न नोहीची अतिथ आलिया द्वारी श्वानापरी गुरुगुरी भार्या ही वर्ते तयाची परी म्हणती लंड भिकारी केवढा हा पाठ पुरविली मागणारी उसंत नाही क्षणभरी नित्यानित्य कोठून वारी घालावी साचर तयाते ऐसा तो नसेची शूद्र रावो धन पाळना मत याचे पाहो नावासारखी करणी पाहो नित्यानित्य आचरे भार्या तयाची पतिव्रता एकोमय वर्तती उभयता नुलंघी कधी पतिवचनार्था धर्मपंथा तेही वर्ततसे तेही स्वअंगे नित्यानित्य विप्र स्त्रियांची सेवा करीत जे मागती प्रियवस्त ती पुरवित नाही न म्हणत कदापिही ऐसी दंपत्ये उभयता विप्रकाजी धनवेचिता वाचे नाणी तीचे सर्वथा अगर्विता दोघेही सेवा करिता दोघेही खेदन मानतीच काही उल्हासयुक्त सदा सर्वदाही गर्व नाही तिळभरी पदरी असलिया धन जो अगर्वित सुख संपन्न तो ईश्वरी अंश जाण म्हणती सज्ञान विवेकी विद्या असोन विनयता धन असोनी लीनता शक्ती असून गर्वरहिता तो ईश्वरी अंश जाणीजे धन किती वेचले धर्मकार्या हे स्मरणची नाही तया सदा करी शास्त्र चर्चा तो ईश्वरी अंश जाणीजे केले सुकृत बोले वाचे भय मानिले लोकनिंदेचे उणे बोले दुर्जनाचे तो ईश्वरी अंश जाणीजे परोपकारी लावी वयसा धर्मकारणी वेचितसे पैसा संसार करी वैराग्य ऐसा तो ईश्वरी अंश जाणीजे परस्त्री देखता अंधनैनी परनिंदा बोलता मुकावदनी आत्मस्तुती ऐकता बधिर करणी तो ईश्वरी अंश जाणीजे गेलियाचा नाही खेद प्राप्त झालिया नाही आनंद झगटे नेदी अष्टमद तो ईश्वरी अंश जाणीजे ऐसी ये चिन्ही तो वर्तता शूद्र आणि त्याची कांता सन्मार्गे वर्तती उभयता पुण्यवार्ता पूर्वीची तव तेथे एक विपरीत वर्तले श्रवण करी यथार्थ शूद्राचे देही कुष्ठ भरत
अकस्मात दैवयोग. रक्तपू गळे रात्रंदिवस, उदास झाले मानस. म्हणे आचरता सर्व धर्मास, केवी नाश शरीरी. आता विप्रसेवा कैची मज, क्षीणता प्राप्त झाली सहज. जगी झाली थोर काज, कवण काज वाचविल्या. नेणो कवण पापाचा ठेवा, आता मरण देगा देवा. ऐसा उदास झाला जीवा, परी आयुष्य ठेवा सरेना. कैची सेवा तया विप्राची, व्यथा अधिकाधिक त्याची. तव भार्या सगुण तयाची, सत्यसाची पतिव्रता. एकदा प्रार्थी भ्रतरास, म्हणे स्वामी व्यथा दिवसेंदिवस. अधिक झाली तेणे मानस, खेद रूप जाण सर्वदा. तरी आता प्राप्त झाला मलमास, समग्र जाती तीर्थस्नानास. तुम्ही तो चित्ती उदास, सोडा आस प्रपंचाची. धन्यतेची पतिव्रता, उपदेशी तसे तो भरता. लावी मोक्षाची या पंथा, देह अवस्था जाणोनी. नाही तरी इतर ज्या कांता, रडती आपल्या सुखस्वार्था. म्हणती तुम्ही मेलिया सर्वथा, आमची अवस्था केवी होय. लेकरे बाळे धाकुटी सकळ, कोण करील यांचा प्रतिपाळ. अहो देवा भोकटी वेळ, फुटके कपाळा मुचे. ऐसे म्हणून सकळ रडती, परी तयाची न जाणती गती. जिता द्रव्य नाश करीती, मेल्या रडती सुखस्वार्था. हा तो अनुभव सकळा मागे, अंती ऐकले जाणे लागे. कोणी न येती कोणा मागे, प्रचिती अंगे पहावी. तयाचे सार्थक करिता, धन नवे चित्ती सर्वथा. म्हणती हे सरलिया आता, लेकुरे केवता जगती हे. जन्मवरी जे धन साचले, ते धर्माकाची नाही लाविले. शेवटी ही कामी नाही आले, सार्थकाविण गेले प्राणी ते. सार्थकाविण प्राणी असी, सुटका नाही मृत्यू परिसी. हे न जाणून मानसी, शेवटी कासाविसी होता ती. या लागी चतुर जे ज्ञानी, सार्थकाविण वय न घालावे कोणी. एका चक्रपाणी वाचुनी, सोडविता नसे सर्वथा. म्हणाल द्रव्याविण सार्थक न घडे, तरी शरीर झिजवावे रोकडे. यासी तो नाही अवघड, नामस्मरण घडे जीवासी. नामस्मरणाते उसंत नाही, रिकामी बडबड सर्वा ठाई. पुराणी जाता अवसर नाही, रिकामा ठाई अनुसरत. ऐसे ज व्यर्थ घालती वय, तया ते केवता तरणोपाय. काही तरी धरी सोय, आता तू या कर्माची. दुर्लभ नरदेह लादला, बहुता सुकृते प्राप्त झाला. तो कवडीचे बदला नाही आला, घात केला आपला आपण. असो हा पाल्हाळ बहुसाळ, श्रोते म्हणती उठले कपाळ. कथा टाकून पाल्हाळ, व्यर्थ लावला कवीने. दृष्टांती बोलणे लागे, म्हणून न याहो रागे. कथा राहिली मागे, परिसा अंगे सर्वही. इतर स्त्रिया परियेसी, ते शूद्र वनिता नव्हे तैसी. उपदेशी तसे भ्रतारासी, जावे तीर्थासी म्हणोनी. तयासी मानले उत्तर, बुद्धी तव कर्मानुसार. पूर्व सुकृत घडले साचार, उभे ठाकले येऊन. आजवरी विप्रसेवा केली, तेची आता कामी आली. वासना तयाची फिरली, वृत्ती मुरडली सुखस्वार्था. या लागी पहिलेची असावे दृढपण, वेळेची कामांना पडे आठवण. म्हणोनी नित्यानित्य मन, व्हावे अनंत भगवंती. तव तो शूद्र काय करिता झाला, आकर्णनी कांतेच्या बोला. धनाचा संचय होता केला, तो यथा भागे विभागित झाला. एक भाग कांते लागी देत, दोन भाग स्वपुत्रा ते देक. एक आपणा पैठेवित, तीर्थयात्रा निमित्त धर्माते. ऐसा सकळ धनाचा व्यय केला, मग परिवारेसी निगता झाला. समागमे विप्रांचा मेळा, सभे चालिला अपार. मार्गी जाता सकळांचा, सेवका हाती समाचार त्यांचा. घेतसे पदार्थांनी साचा, करी स्वधनाचा व्यय. ऐसे करिता तया ते, प्राप्त झाले गौतमी ते. वास्तव्य केले तेथे, मास पर्यंत ते ठाई. तव तो पुरुषोत्तम मास, सकळ जाणुनी जन जाती स्नानास. आपणही उठत बैसत जातसे, सर्वा मागे स्नानासी. आधीच गौतमी पवित्रता,
वरी मलमास प्राप्त होता, ते पुण्य न भूतो न भविष्यता, वरी प्राप्तता सत्संग. एक गंगा बिंदू झगटता शरीरी, तत्काळ होय पापाची बोहरी. संत ब्राह्मण सेवा तयावरी, हे तो अधिकाधिक होय पै. श्लोक. एतत्ताल तमाल साल, सरल व्यालोल वल्लिता, छन्नं सूर्यकर प्रतापरहितं, शुखेन्दु कुन्देज्वलं. गन्धर्वामरं सिद्ध किन्नर वदुत तुंग, स्तना सफलितं, स्नानाय प्रतिवासरं, भवतु मे गांगं जलं निर्मलं. टीका. ऐसा शूद्र स्नान करीतसे, वरी ब्राह्मणांचे चरण तीर्थ प्राशितसे, तेची स्वय शरीरा लावितसे, ते तीर्थ गंगोदकेसी. ऐसा नेम एक मासवरी पूर्ण, आचरला तो शूद्र जाण, तव नवल ते झाले क्षण. मास गणना पूर्ण होता, तयाचा कुष्ठ जावनी पाहे, शरीरी झाला दिव्य देहे, मनाचो जे मानित आहे, म्हणे नवल काय हे झाले. या व्याधीमुळे बहुत द्रव्य वेचले अपरिमित, परी व्याधी नवे शांत, तो स्नानेच निपात झाला. चमत्कार पाहुनी अद्भुत, मग तेथेची बैसला हेत, मग हर्षभरीत होन तेथ, उद्यापना ते करीतसे. ब्राह्मण संतर्पण यथाविधी, घृतपाचित अन्न संपादी, नाना स्नान दानाचा विधी, विप्राकरी अर्पितसे. त्रैत्रिणी दशक अपूप करुण घृतपाक, ते कास्य पात्री निक्षेपून देख, वायन देत विप्राते. स आज्येसी ते तव वाण, वरी शक्तीनुसार घालून सुवर्ण, दक्षिणे सहित देतसे दान, भावे जनार्दन स्मरोनी. ऐसे उद्यापन करोनिया, उल्हासेसी राहिला त्यास ठाया, नित्य स्मरोनी केशवराया. स्नान सारी गंगोदकी, समूळ पाप लेश झडला, आणि कुष्ठही समूळ गेला, तव तो समीप काळ पातला. विप्र देखता तया ते विष्णुदूत येऊनी, तात्काळ वाहिला विमानी. ऐसी स्नानाची अगाध करणे, पावला निर्वाणी मोक्षाते. कोटी पापाचा क्षय करुनी, काया कष्टविली तीर्थसेविनी. ऐसे पुण्य आचरणी, पावला निर्वाणी मोक्षाते. आधी अर्पावे मग पापावे, जैसे द्यावे तैसे घ्यावे. शरीर कष्ट भोगावे, मग पावावे सुखाते. जैसे केव्हारी देता धन, अथा सवाईसी धान्य. ते व्याजासहित येत परतून, तेवी जाण हे गोष्टी. भक्तिभावे अर्पिता आडका, मी कदा न घेई फुका. वश्य झालो भावा एका, स्वपदी निका नेई तयाते. ऐसे पुरुषोत्तम बोलिला, तो लक्ष्मीने आकर्णिला. तोची श्रोतिया ते कथिला, प्राकृत भाषा करुणी. आता पुढे लक्ष्मी करील प्रश्न, त्याचे उत्तर देईल जनार्दन. ते परिसा श्रोते जन, अति आदरे करुनिया. श्रोता असलिया सादर, तरी वक्तृत्व हर्ष निर्भर. म्हणूनिया जोडूनिया कर, वारंवार प्रार्थितो. जैसे वृक्षमुळी घालिता उदक, मग तो फोपावे अधिकाधिक. तैसा श्रोतिया असलिया नेटक, फोपावे देख वाग्वल्ली. इति स्वस्ती श्री मलमाहात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत, मनोहर सुत विरचित 21तमोऽध्याय. गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु. 21तमोऽध्यायः. एक 21वा अध्याय. यामध्ये स्नानाचं महत्त्व सांगितलं आहे. आता स्नानाचं महत्त्व सांगताना त्यांनी एक गोष्ट सांगितली की ते कथेमध्ये माहूर नावाचं गाव होतं. तिथले सगळे लोक स्वधर्माचारी होते, धनवान होते आणि तिथे कोणालाच व्याधी नव्हती. हा छोटासा असा प्रश्न आहे की व्याधी नसलेलं गाव कसं. गाव आणि मंदिर असं ते टेकडावरती आहे आणि थोडं डोंगर आहे. आता त्याच्या 300-350 पायऱ्यावरती चढून देवीच्या दर्शनाला जावं लागतं. खाली गाव आहे
म्हणजे उतारावरनं चढावावरती जायचं, चढावावरनं उतारावरती यायचं. नदी उताराच्या साईडला आहे, उतारावर नदीवरती जायचं, पुन्हा चढावावरती आपल्या घरी यायचं. म्हणजे चढ उतार जो होता हा, तर तिथे व्यायाम भरपूर होता. कोणतीही व्यक्ती कमीत कमी एकदा नदीला स्नानाला जाईल आणि एकदा देवीच्या दर्शनाला जाईल. म्हणून तिथे आपोआपच व्यायाम घडत होता आणि त्याच्यामुळे कोणाला तिथे व्याधी नव्हती. त्या गावामध्ये एक व्यक्ती राहत होती. ती धनवानही होती आणि धनवान असूनही साधी सज्जन राहायची. त्याची पत्नीही त्याच्यासारखीच साधी सज्जन होती आणि ते विप्रसेवा करायचे. म्हणजे विद्या प्रचूर लोकांची, ज्यांच्याकडे विद्या आहे, ज्ञान आहे, त्यांची ते सेवा करायचे. सेवा करायचे म्हणजे कसं की त्यांना उष्णता काढून द्यायचे पाय धुवायला, त्यांच्या शरीराचं मर्दन करायचे, त्यांना फुलं आणून द्यायचे, त्याच्या माळा बनवायच्या, त्यांच्या शय्येची व्यवस्था करायची आणि त्यांना शक्य तितके अलंकारही द्यायचे. असा तर त्याची ते सेवा करायचा. त्याची जी पत्नी होती ती पण विप्र स्त्रियांची अशाच पद्धतीने ती सेवा करत होती आणि ते दोघंही निगर्वी होते. त्यांना कसला गर्व नव्हता, म्हणजे धनाचा त्यांना गर्व नव्हता. आणि इथे मग ग्रंथकार लिहितात ते की ज्याच्याजवळ धन आहे पण गर्व नाही आहे तो ईश्वराचा अंश आहे. ज्याच्याजवळ विद्या आहे आणि तो विनयी आहे तो ईश्वराचा अंश आहे. ज्याच्याजवळ धन आहे आणि लीनता आहे तो ईश्वराचा अंश आहे. ज्याच्याजवळ शक्ती आहे पण गर्व नाही आहे तो ईश्वराचा अंश आहे. सुकृत करणारा, मधुरवाणी बोलणारा, लोकनिंदेचं भय मानणारा आणि परोपकारी धर्म करणारी, पण संसारही करणारी, पण विरक्ततेने संसार करणारी, अशी ती ह्या जोडी होती. ही पती पत्नी होते. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की त्यामध्ये ईश्वरी अंश कसा असतो. ईश्वरी अंश असा असतो की परस्त्री पाहिल्याच्या नंतर आपण आंधळे आहोत असं मानणं, परनिंदा जर ऐकू आली तर बोलायची वेळ जर आली तर आपण मुके आहोत असं मानणं, आत्मस्तुती जर ऐकायला येत असेल तर आपण बहिरे आहोत असं मानणं, एखादी वस्तू किंवा धन गेल्याचंही दुःख नाही, प्राप्त झाल्याचंही सुख नाही, अशी वृत्ती म्हणजे ही ईश्वराचा अंश. आणि अशा पद्धतीनं, अशा वृत्तीनं हे दाम्पत्य तिथे राहत होतं, विप्रसेवा करत होतं. दैवाचा फैरा कसा असतो, अशी विप्रसेवा करीत असताना त्या व्यक्तीला कुष्ठरोग झाला. म्हणजे कुष्ठरोग म्हणजे की त्याच्या अंगातून, शरीरातून पू आणि रक्त वगैरे ते बाहेर पडायचं आणि त्या जखमा कधीच भरल्या जायच्या नाही, असा तो कुष्ठरोग झाला. मग यांनी विचार केला की मी जर विप्र सेवा करत होतो तर मग आता हे काय विघ्न आलं, आता मी काय करायला पाहिजे. तर पत्नी म्हणे की तुम्ही आता पुरुषोत्तम मास येत आहे, आपल्या माहूरच्या तिथे पण पैनगंगा आहे आणि पैनगंगे स्नान करून तुम्ही तीर्थयात्रेला जाऊ शकता. म्हणजे जिथे तुम्हाला तीर्थ दिसेल तिथे तुम्ही स्नान करू शकता, जी नदी असेल तिथे. मी त्यांना पोरांना सगळ्यांना सांभाळून घेईल असं म्हटल्यानंतर त्यांनी त्याच्या धनाचे भाग केले. एक भाग आपल्याला ठेवला, एक भाग पत्नीला दिला, 2 भाग दोन्ही मुलांना देऊन दिले आणि तो यात्रेला निघून गेला. यात्रेला निघून गेल्याच्या नंतर मग तो फिरत फिरत आधी पैनगंगेच्या तिथे आला, स्नान केल्याच्या नंतर मग गौतमीच्या तरावरती आला, तो तिठावरती. म्हणजे गोदावरी, हिला पण गंगा म्हणतात, गंगेला पण गंगा म्हणतात, गोदावरीला पण गंगाच म्हणतात. मग ही जी गंगा आहे तर ह्या गंगेमध्ये त्यांनी स्नान केलं आणि स्नान केल्याच्या नंतर महिनाभरामध्ये त्याचा तो जो शरीरावरची जी व्याधी होती तर ती नाहीशी झाली, तो पूर्ण बरा झाला. बरा झाल्याच्या नंतर त्याने त्याचं ते संतर्पण केलं, दानधर्म केला, त्याला विमान घ्यायला आला आणि तो मुक्त झाला. अशा तऱ्हेनं तो वैकुंठाला निघून गेला. ह्यामध्ये महत्त्वाच्या 2-3 गोष्टी ज्या आहेत की सेवा,
धन जर नसेल तर शरीर आपल्याजवळ आहे, शरीराने सेवा करता येते. इथं विप्रसेवा म्हटली आहे. आपण आपल्या कोणत्याही ज्येष्ठांची श्रेष्ठांची सेवा करू शकतो. आईवडिलांची सेवा करू शकतो, सासू सासऱ्यांची सेवा करू शकतो, गुरुजनांची सेवा करू शकतो. जे आपल्याला शक्य आहे त्यांची आपण सेवा करू शकतो शरीराने. याला धन लागत नाही. आणि निगर्वतेने जर ती सेवा केली, अहमपणा जर न पाळता केला, तर कुठलंही जरी हे असं दुष्टचक्र आलं तरी त्यातून सहजतेने बाहेर पडता येतं. ती व्याधी नाहीशी होते. आता ह्यामध्ये जे आस्तिक आहेत ते म्हणतील की ठीक आहे, किंवा हे गंगेचं स्नान झालं, पुरुषोत्तम मास होता, मग पुरुषोत्तम मासामध्ये स्नान केलं आणि त्याला पुण्य मिळालं, पुण्य मिळून त्याची व्याधी दूर झाली आणि व्याधी दूर झाल्यानंतर तो विमानात बसून निघून गेला. पण ज्यांचे जे आस्तिक नाहीत, म्हणजे आस्तिक नाहीत म्हटल्यानंतर नास्तिकही नाहीत पण आस्तिकही नाहीत, त्यांना मोठा म्हणजे प्रश्न पडेल की असं स्नानाने एखादी व्याधी दूर होते का? तर ती होते. ह्यामधला हा जो श्लोक आहे तर त्या गंगेची महती सांगणारा तो श्लोक आहे. आणि गंगेची महती सांगतानाच तर त्याच्यामधले जे सगळे गुणधर्म आहेत तेही त्याच्यातच आलेले असतात. म्हणजे हा तो असा श्लोक आहे. एतत् ताल तमाल साल सरल व्यालोल्लल वल्लीलता. म्हणजे तिथे की ताल वृक्ष आहे, तमाल वृक्ष आहे, साल वृक्ष आहे, सरल वृक्ष आहे, व्याल वृक्ष आहे आणि त्याला वेढलेल्या वल्लीलता आहेत. अनेक प्रकारच्या वल्लीलता आहेत. छन्नम सूर्यकर प्रतापरहितम. म्हणजे सूर्यकिरण तिथे थेट येत नाहीत. म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत सूर्याचे ते तिथे येत नाहीत. आणि ते तिथे येत नसल्यामुळे त्या पाण्याला विशिष्ट तापमान आहे. आणि अल्ट्राव्हायोलेट रेज नसल्यामुळे व्याधी होण्याचा प्रश्नच नाही. छन्नम सूर्यकर प्रतापरहितम. आणि ते कसं होतं की त्यांच्या त्या याच्यामध्ये ते जे जल होतं तर शंखेंदू कुंदोज्वलम. म्हणजे शंखासारखं स्वच्छ पांढरं आणि कुंदाची जी फुलं असतात त्याच्यासारखं सुवासिक ते जलम. गंधर्वामरम सिद्ध किन्नर वधू तुंग स्तन स्फलितम. म्हणजे तिथे गंधर्वांचा वावर होता, चामरांचा वापर होता, सिद्धमुनीही तिथे यायचे, किन्नरही यायचे. किन्नरच्या वंशामधल्या ज्या कन्या आहेत त्याही तिथे स्नान करायच्या. आणान स्नानाय प्रतिवासरम भौतुमे गंगम जलम निर्मलम. असं ते गंगाजल निर्मलम. आणि हे जे आहे तर ह्यामध्ये ताल तमाल साल सरल व्याल आणि वेगळ्या वेगळ्या त्या लतिका ह्या सगळ्या औषधी गुणधर्माच्या आहेत. यांच्यावरून येणारं पाणी, यांची साल, यांचं खोड, यांचं पान, यांचं फूल त्या गंगेच्या पाण्यात पडणारं आणि त्याच्यामुळे ते औषधी रूप होणं. औषधी झाल्याच्यानंतर तिथे सिद्ध लोक यायचे तर त्यांचंही जे पुण्य आहे किंवा जे सत्कर्म आहे तर त्या साधू लोकांच्या याच्यामध्येही ते जल अजून पवित्र व्हायचं. त्याच्यानंतर किन्नर वधूत, किन्नर याच्यामधल्या ज्या कन्या आहेत तर त्यांच्या अंगाला येणारा जो घाम आहे, विशेष करून त्यांनी तो शब्द वापरला आहे की ते त्यांच्या स्तनाला स्पर्श करून येणारं जे जल आहे तर ते औषधीयुक्त झाल्यामुळे. आणि शंख म्हटलंय, शंखावरून सगळे औषधी निर्माण होतात. शंखपुष्पी, शंखवटी, शंखजल बुद्धीला सगळे कामी येणारे शंखापासून निर्माण होतात. आणि हे शंखासारखं जल ह्या गंगेमध्ये आहे. त्याच्यानंतर कुंदजल म्हणजे चमेलीचं जे फूल आहे त्या चमेलीच्या फुलापासून वेगळे वेगळे सुवासिक अत्तर बनतात आणि केशवर्धनासाठी सुद्धा औषधं त्यामध्ये बनतात. आणि हे सगळं औषधी ते जल आपोआपच झाल्यामुळे ते औषधच होतं. मग त्यात त्यांनी महिनाभर स्नान केलं आणि त्याची व्याधी दूर झाली.
मग आपल्याला मोठा प्रश्न पडतो की असं ह्या किन्नर वंशातल्या स्त्रियेच्या अंगावरून आलेलं पाणी त्याचा काय प्रभाव आहे? तर विशिष्ट लोक जे आहेत, विशिष्ट प्राणी जे आहेत किंवा विशिष्ट धातू जे आहेत, तर त्यांना स्पर्श करून जर पाणी येत असेल तर ते औषध बनतं. जसं सुवर्णजल. सुवर्णजल म्हणजे सुवर्णावरून येणारं जे पाणी आहे, तर ते जर पाणी आपण प्राशन केलं तर व्याधी होत नाहीत. ते पाणी जर का आपल्या शरीरावर गेलं तरही आपल्याला व्याधी होत नाहीत. क्षमा असावी थोडं. म्हणून स्त्रिया ज्या आहेत, स्त्रियांच्या गळ्याशी, त्यांच्या हृदयाशी जे सुवर्णाचे दागिने असतात, तर त्याच्यावरून ते पाणी त्यांच्या स्नानाला दररोजच ते मिळत असतं. म्हणून स्त्रियांना व्याधी कमी असतात असं संशोधनही आहे. सुवर्णाचं जलप्राशन केलं तर ते सुवर्ण जलप्राशन. रजत म्हणजे चांदीवरून स्पर्श करून येणारं पाणी जे आहे, तर ते तोत्रे बोलण्यावरनं त्याचा प्रभाव पडतो त्या औषधावरनं. प्राणी जे आहेत, घोडा, अश्व, तर त्याचा जर घाम आणि त्याच्यावरून घाम जर त्या पाण्यात घातला तर ते अश्वगंधारिष्ट नावाचं एक औषध बनतं. मर्कट जल जे आहेत, ते मर्कटाचं जे जल आहे, तर हे घोड्यांना बरं करण्यासाठी ते पाणी वापरलं जातं. म्हणून ह्या सृष्टीमध्ये प्रत्येक वस्तू ईश्वराने निर्माण केलेली, प्रत्येक व्यक्ती, वस्तू, वृक्ष, हे सगळं त्याने कोणाच्या ना कोणाच्या तरी कामी येण्यासारखी बनवलेली आहे. म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये या सृष्टीतली प्रत्येक वस्तू ही आपण ईश्वर समान मानतो. अशा तऱ्हेनं मग हे विज्ञान याच्या पाठीमागे आहे. आणि नदीतलं जे जल आहे, त्या नदीतलं जल जे आहे, तर अनेक प्रकारचे त्याचे खनिज आहेत, तर त्या अनेक प्रकारच्या खनिजांना स्पर्श करत करत येत राहतात. आता खनिज ते लोक ठेवणं झालेत, वृक्ष तेही तोडून नेणं चाललेत, वेली ज्या आहेत त्याही तोडून नेणं चालल्यात. तर मग आता जल तितकं शुद्ध राहिलेलं नाही. हे हजारो वर्षापूर्वी लिहिलेलं होतं. तर तेवढं असं कोणी वृक्ष तोडत नव्हतं किंवा खनिज द्रव्य असं चोरून नेत नव्हतं. आता तर नदीमध्ये दगडंसुद्धा ठेवण्यात, माती पण ठेवण्यात, तर ती कसलं त्याच्यामध्ये आता औषधी गुणधर्म निर्माण होतील? औषधी नाहीत. वृक्ष नसल्यामुळे मग तिथे साधू संत येईना झालेत. आता 12 वर्षातून एकदाच कुंभमेळा आला की ते येतात. तेवढंच आपण स्नानाची पर्वणी साधून घ्यावी. पण ह्यामध्ये विज्ञानही आहे आणि विज्ञानही असल्यानंतर औषधी गुणही आहेत, म्हणून त्या व्याधी दूर होतात. म्हणून ते स्नानाचं महत्त्व आहे. पण स्नान जर का आपण हे एक वेळ बाजूला जरी ठेवला, हा पुरुषोत्तम मास हा बाजूला जरी ठेवला, तर का विशिष्ट वेळेला आपण जर का स्नान केलं, सूर्योदयाच्या आधी 1 महिनाभर करून पहा, वेगळंच उत्साहाने वेगळं तरतरी येत राहते. तर त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही किंवा औषधं घ्यायची काहीच आवश्यकता नाही आहे. आपला प्रयोग करू शकतो आपण आणि आपलाच प्रयोग आपण सिद्ध करू शकतो. अशा तऱ्हेनं हे स्नानाचं महत्त्व सांगितलेलं आहे. याच्या पाठीमागे विज्ञान पण आहे, श्रद्धा पण आहे. आणि अजून एक संदेश असा आहे की ईश्वरी अंश जर व्हायचं असेल तर गर्व कोणत्याच प्रकारचा नसावा आणि धन जरी नसेल तरी सेवा करून आपल्याला आपला परमार्थ गाठता येतो. हा संदेश देणारा हा अध्याय आहे. इथे आपण विश्राम घेऊ. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परम पूज्य कस्तुरे महाराज की जय. जय श्री कृष्ण, जय योगेश्वरा, नमो नारायण.